हॅलो फ्रेंड, तर आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तर पहा, मी हा असा कपडा स्लीव्जला लावून घेतलेला आहे, जेणेकरून स्लीव्ज आरी वर्क करायला आपल्याला म्हणजे याच्या वर्क करायचं आहे. तर असा कपडा लावून घ्यायचा तुम्ही पण. कपडा छान बसतो, म्हणजे एकदम टाईट कॉटनचाच पाहिजे खाली कपडा. मी एका अस्तरचा कपडा होता तो लावला आहे. तर त्यासाठी मी हा धागा, शुगर बीट्स आणि 4 नंबरचे मणी आणि सुई घेतलेली आहे मणी लावायला. तर तुम्हाला ह्या सुया पाया नसेल तर मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही या तिथं मेशोवरनं मी सुया घेतलेल्या आहेत, खूप छान आल्या. तर मी सगळे ब्लाऊज ह्याच सुईने करते, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. तर पहा, आपण एक 10 इथे बरोबर त्या काठावरती जिथं बॉर्डर आहे स्लीवची, मी तिथून आपले शुगर बीटची लाईन घेते आणि 2-2च मणी सोडते, जास्त सोडत नाही आहे, कारण की मणी हालतात. आणि सरळ एक लाईनीत त्या सगळ्यात शेवटच्या बॉर्डरवरती आपण शुगर बीट्स लावून घेणार आहोत. तर असे पूर्ण शुगर बीट्स लावून घ्यायचेत. तुम्ही बघू शकता, सरळ असे लावून घ्यायचे एकसारखे. पूर्ण लाईन करून घेते आता मी शुगर बीटची. त्याच्यानंतर पहा, मी 4 नंबरचे मणी हे सुद्धा लावून घेणार आहे. आता मी डायरेक्ट सुईमध्ये असं एक एक बेसच बसत नाही. असे धागा थोडासा तोडून घ्यायचा आणि सुई एकदम ओवून घ्यायची त्याच्यातनं. एक भरपूर मणी येतात एका सुईमध्ये. तुम्ही बघा, या पद्धतीने आपण जर सुई ओवली तर आपले भरपूर मणी येऊन जातात. तर मी हे सुद्धा त्याच्या शेजारी पूर्ण ओळभर पूर्ण जेवढं मार्किंग आहे तेवढं लावून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण झालं परत एकदा आपण एक शुगर बीटची लाईन करून घेऊया सरळ. आणि वरती जेवढ्या बॉर्डर आहेत मी 4 बॉर्डर या सेम याच पद्धतीचे केलेले आहे स्लीवला. तुम्हाला जर नसेल आवडत तर 2 वर खाली सुद्धा करू शकता, तेवढं पण बस होती. पण ही खूप भरगच्च दिसते मग स्लीव. पहा, मी अशी पूर्ण केलेली आहे. आणि आता मार्किंग करून घेऊया वरच्या डिझाईनसाठी. तर पहा, माझी अर्धा इंचपेक्षा थोडीशी जास्त आहे. आणि हे स्लीव्ज पूर्ण करून अशी मार्किंग पूर्ण करून घ्यायची. याची पट्टीने एकसारख्या लाईनी ओढून घ्यायच्या, सरळ आल्या पाहिजे. मी व्हाईट पेन्सिलने ओढून घेते. थोडं अर्धा इंचाला थोडंसं जास्त आहे. आणि पहा, एक लाईन सोडून एका लाईनीवर 2-2 इंचाचं मार्किंग करायचं. जिथून शुगर बीटची लाईन आहे पहा, मी तिथून 2 इंचावरती आणि वरती अशा 2 मार्किंग करून घ्यायचं. आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी पूर्ण स्लीव्जला सेम एक लाईनमधली सोडून द्यायची, तिथं आपण असं मार्किंग करून घ्यायचं. तर मी पूर्ण करून झाले पहा माझं मार्किंग. आता आपण हे चौकोनी कुंदन गळ्याला वापरलं होतं ब्लाऊजच्या तो, आणि ह्या गमने मी चिटकवते. हा गमसुद्धा तुम्हाला पाहिजे नसेल तर मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. मी या मेशोवर घेतली ती सुद्धा, अर्जंटमध्ये बरं पडतं. तर तुम्ही पण असं करू शकता. असं चिटकून घ्यायचे कुंदन एकसारखे लाईनीवरती, आकडे तिकडे नाही एकदम. तर ते सुकून दिल्याच्या नंतर मी ही बॉर्डर करते. तुम्ही बघू शकता, अशीच एक कुंदनला आहे ना, पहिलं त्याचा आकारात मणी लावून घ्यायचे शुगर बीट पूर्ण. मी पहा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका बाजूला 4-4 तरी मणी बसतातच. आणि याच्यामध्ये टोक नाही आलं तरी चालतं, एवढं काही नाही, कारण की सरळच मणी लावणार आहे आपण. तर असे सरळ मणी लावून घ्यायचे. आणि इथे एक गाठ मारायची आपल्याला वरती टोकावर. पूर्ण झाल्याच्या नंतर हे पूर्ण झाली की वरतून सरळ एक लाईन शुगर बीटची लावून घेणार आहे मी. पहा, तुम्हाला दाखवते. सेम ह्याच पद्धतीने अख्ख्या स्लीवजला आपण असंच करून घेणार. पहिलं मधला चौकोन तयार करायचा आणि मग खालची बॉर्डर तयार केली. आता इथं पण एक गाठ घेतली. आता इथून मी सरळ शेवटला एक गाठ घेणार आहे. धागा कुठेही तोडत नाही आहे, फक्त गाठ घेते. धागा आहे असं सरळ ठेवायचा. आणि हा धागा तुटत पण नाही वर्क करताना, कधीतरी जरा जास्त ओढलं गेलं तरच तुटतं. आता पहा, माझी इथं डिझाईन पूर्ण झाली की मी इथं गाठ घेते. तर सेम दुसरी पद्धत आपण यूज करणार आहोत.
सेम याच पद्धतीने सरळ लाईन करून झाली माझी, पूर्ण झाले. आता पहा आपण इथं कट बीट्स बसवणार आहे आणि कट बीट्सचे 4-5 लावले की मधी मधी एक मोती बसवणार आपण. असं सेम याच पद्धतीने मधले ज्या लाईनी सोडल्यात ह्या दोन्ही कुंदनच्या मध्ये ना आलं ना की मग तो मोती बसवायचा. तर पहा मी तुम्हाला दाखवते. कट स्पीट्सला खूप धार असती, जर त्याची इतकं तुटतात ना धागे करताना, जरा तुम्ही जपून करत जा, कारण की मलाच खूप त्रास दिला आहे आणि सारखं तुटत होता धागा. तर पूर्ण आणि पण ते दिसायला खूप छान दिसतात. अशा पद्धतीने जर लावले ना आपण ते खूप छान दिसतात. आणि जर ते धागा तोडत आहोत तर शुगर बीट्स नाही तर चेन स्टिच तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. तर तुम्ही बघा इथं माझं जरा विसरलं होतं लावायचं, तर मी परत थोडंसं उसवलं आणि 3 नंबरचा मोती लावलेला आहे मी. तुम्ही बघू शकता. तुम्ही वाटलं तर स्टोन रिंग लावून सुद्धा इथं चिटकू शकता, जसं आवडेल तशा पद्धतीने तुम्ही करू. आपण थोडासा बदल केला डिझाईनमध्ये तरी चालतं, जे कस्टमरला आवडेल तसं करायचं. तर आता पूर्ण करून घेतल्याच्या नंतर मी आता स्लीव्जला लटकन लावून घेते. तर मी एकदम पातळ सुई घेतलेली आणि डबल धागा होऊन घेतला आहे. साधा मशीनचा धागा आहे आणि याच्यामध्ये मी 6 शुगर बीट्स होते, कारण की आपल्याला जास्त लांब पण नाही पाहिजे आणि जास्त बारीक पण पाहिजे. पण 6 मोजून शुगर बीट्स व्हायचे आणि एक क्रिस्टल आणि एक 3 नंबरचा मनी. इथं मोतीसुद्धा लावू शकता तुमच्या आवडीनुसार किंवा एक शुगर बीट्ससुद्धा लावू शकता. आता हे पूर्ण लावून घ्यायचं. असं एक मनी बाहेर काढायचा 3 नंबरचा आणि त्याच्या साईडनंच लटकनमध्ये आणि मनीमध्ये ओवून घ्यायचं पूर्ण. अशा पद्धतीने करून घ्यायचं. आणि एक मोतीस मनी सोडून 4 नंबरचा दुसऱ्यामध्ये ओवून घेणार आहे. अशा पद्धतीने सेम असंच आपण पूर्ण लटकन लावून घेणार आहोत. तर तुम्हाला याचा कटिंगचा व्हिडिओ पाहिजे नसेल तर मला कमेंट करा, मी ह्याचा कटिंगचा व्हिडिओसुद्धा दाखवीन. तर बघा पूर्ण लावून झाल्याच्या नंतर आपली स्लीव्स किती छान दिसत आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि कटिंगचा व्हिडिओ जर पाहिजे नसेल तर कमेंट करा. कमेंट केले की मी तुम्हाला कटिंगचा व्हिडिओसुद्धा शेअर करीन आणि मी ज्यावेळेस शिवून होईन त्यावेळेस तुम्हाला याची प्राईस सांगेन.